महाराजांच्या शिष्य आहेत आणि त्यांचा तुकाराम महाराजांच्या जीवनाशी किती अनुबंध आहे याचा विचार आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहिलेला आहे. आज आपण प्रामुख्याने भक्तियोगाचा विचार करत आहोत. भक्तिविषयक त्यांनी मांडलेले विचार आणि त्यांची स्वतःची अनुभूती या दोन्ही बाजूंनी आपण विचार करणार आहोत. तर भक्ती आणि ज्ञानाची सांगड बहिणाबाईंनी एका अभंगातून व्यक्त केलेली आहे. कशी ती बघूया. भक्ती हे कारण साधन वरिष्ठ, रोकडे वैकुंठ हाती वशे. म्हणजे वैकुंठ सहजगत्या हस्तगत होतं. कशामुळं? भक्तीमुळे. आणखी भक्तीचा महिमा त्या सांगतात. भक्तीपाशी ज्ञान वैराग्य आंदणे, सर्व ही साधने लया जाती. भक्ती पुढे किंवा भक्तीमुळे भक्ती ज्ञान आणि वैराग्य ही साधनं सहज प्राप्त होत असतात. बाकी कोणतीही साधनं करण्याची गरज नाहीये. बहिणी म्हणे भक्ती विरक्तीचे मूळ, चित्त हे निश्चळ करी कारे. फक्त एवढीच अट आहे की तुमचं चित्त तुम्ही निश्चळ करा. आणि भक्ती हीच विरक्तीचे मूळ आहे आणि विरक्ती हे ज्ञानाचं कारण आहे. म्हणजे भक्तीचा प्रभाव सांगायचा झाला तर क्रमशः असं सांगता येईल की भक्तीने चित्तशुद्धी होते, चित्तशुद्धीने वैराग्य प्राप्त होतं, वैराग्याने विरक्ती म्हणजे विषयांचा त्याग होतो आणि त्या विरक्तीमुळे पुनः ज्ञान त्या भक्ताची सेवा करतो. इतका हा ज्ञानाचा महिमा, भक्तीचा महिमा सांगितलेला आहे. त्यामुळे असा जो भक्त आहे तो कसा असतो, त्याची मनस्थिती कशी असते, त्याची चित्तस्थिती कशी असते, त्याची अंतस्थिती कशी असते याचं वर्णन संत बहिणाबाई करतात. परलोक नावडे इंद्राची संपत्ती, इहलोक वाटे विष जैसे. त्या भक्ताला भगवंताच्या भक्तिप्रेमापुढे त्याला परलोक तर नकोच आहे, इंद्रपदही नको. तुकोबराईंनी तर असं म्हटलंय की ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित झनी जडो देशी. आम्हाला तुझं ब्रह्मादिक पद सुद्धा नकोय. तो एक विरक्त ज्ञानाशी अधिकारी, ब्रह्मप्राप्ती खरी होय तया. बहिणी म्हणे पूर्ण विरक्ती मानशी, ज्ञान हे तयाशी ओळंगण. म्हणजे ज्ञान त्याच्या पुढे लोटांगण घालतं. कोणापुढं? अशा प्रकारची सप्रेम भक्ती करणाऱ्या भक्तापुढे. तर या भक्तीची व्याख्या बहिणाबाईंच्या भाषेत सांगायची तर भक्तीची व्याख्या आपण बघूया बहिणाबाईंनी काय सांगितलेलं आहे. बहिणाबाई म्हणतात, संतांचे वचनी दृढ जया भाव. जया संतांचे वचनी दृढ भाव आहे. भक्ती अभिनव हेची खरी. संत वचनावरती दृढ भाव ठेवला की अभिनव भक्ती प्राप्त होत असते. बहिणी म्हणे संतापायी तया आर्त, हाची भक्तिपंथ ओळखावा. म्हणजे भक्तिपंथाने जाण्याची पात्रता म्हणूया एकच आहे, ती म्हणजे प्रथमतः संतांना शरण जाणं, संतचरणी शरण जाणं. असं केल्याने भक्तिपंथ आपोआप प्राप्त होत असतो, भक्तीचा अधिकार प्राप्त होत असतो. संतांवर एवढा विश्वास का बरं दाखवला संत बहिणाबाईंनी? तर त्यांचा तो स्वतःचाच अनुभव आहे ना. संतांपाशी असे ज्ञानाची निज शक्ती, अज्ञान निवृत्ती होय तेने. ज्ञान शक्तिरूपाने संतांकडे सहज स्वाभाविक आहे आणि त्यामुळे संतांच्या कृपेनेच अज्ञानाची निवृत्ती होत असते. संतांची एक कृपे विषय मलनाश, सापडे अविनाश परब्रह्म. विषय मलनाश अंतःकरणातला नाहीसा होऊन चित्त शुद्ध होतं आणि त्यामध्ये परब्रह्माचं प्रतिबिंब पडतं. याला कारण संतातून प्राप्त झालेली ज्ञानाची प्राप्ती. बहिणी म्हणे संत देव हे प्रत्यक्ष. संत म्हणजे देवच आहे. कार्य न घ्या साक्ष मना माझी. आपल्यालाच प्रश्न विचारलाय, मग तुम्ही का बरं आता हे मनात ठसवा ना की संतांना शरण जाण्यानेच देवत्वाची प्राप्ती आहे. कारण संत आणि देव यांच्यामध्ये काहीच फरक नाही. त्यांचेच गुरु म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात बघा, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. केवळ नावात बदल आहे एवढंच. संत हे भवरोग वैद्य आहेत. म्हणजे एरवी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध रोगांवरती उपचार करणारे अनेक वैद्य आपल्याला सापडतील. सध्या आपण संपूर्ण जगच एका महारोगाने ग्रासलेला आहे, कोरोना नावाच्या रोगाने ग्रासलेला आहे. त्या रोगावर सुद्धा लस वगैरे वगैरे उपचार करणारे वैद्य आहेतच. पण हा रोग जाईल, असे कैक रोग आले आणि गेले. पण एक रोग असा आहे की जो रोग सगळ्यांना म्हणजे जेवढे प्राणीमात्र या जगतामध्ये आहेत
त्या सगळ्यांना जो रोग लागलेला आहे, ज्या रोगाने संपूर्ण जगत पछाडलेलं आहे, त्या रोगाचं नाव आहे भवरोग, म्हणजे संसार रूपी रोग. आता हा रोग संत कसा दूर करतात बरं? ते अर्ध मात्रेचा रस प्यायला देतात. खरं म्हणजे याचं दुसरं नाव आहे ब्रह्मरस काढा. हा ब्रह्मरस काढा प्राप्त करण्याचं भक्ती मार्गातलं एक सोपं साधन तुकाराम महाराजांनी सांगितलंय बघा. लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल. फक्त पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचन सेवे. त्या भवरोग दूर होण्यासाठी ब्रह्मरसाचं सेवन करायचं आणि विठोबाच्या नामाचं पथ्य सांभाळायचं. इथे संत बहिणाबाई सांगतात की सद्गुरू काय करतात, ज्या ओंकारातली जी अर्ध मात्र आहे त्या अर्ध मात्रेचा रस प्यायला देतात आणि त्याच्यामुळे एवढंच सांगतात की विषय त्याग हे इथं त्या रोग्याने पथ्य पाळायचं आहे आणि भगवत प्रेमाचं जे अनुपन आहे ते त्याने सांभाळायचं आहे. या दोन गोष्टी केल्या की मग श्री गुरूंच्या कृपेने भवरोग दूर होतो. नाथपंथातले एक महान संत नाथ श्री गोरक्षनाथ यांचं एक अतिशय सुंदर पद आहे या विषयाला धरून असलेलं आहे की सद्गुरु हे भवरोग वैद्य कसे असतात, संत हे भवरोग वैद्य कसे असतात. तर गोरक्षनाथ त्या पदामध्ये म्हणतात, गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दूजे के संग न जाऊजी. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दुःख न जाणू दर्द न जाणू. दुःख दर्द कशाला म्हणतात मी नाही, मला माहिती नाही ते. दुःख न जाणू दर्द न जाणू वैद्य बोलावं. दुसरा कोणताही वैद्य मला बोलवायची काही गरज नाही. अलीकडच्या भाषेत डॉक्टर बोलवायची गरज नाही, तुम्ही आहात ना. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी, दुःख न जाणू दर्द न जाणू, ना कोई वैद्य बुलावू, सद्गुरु वैद्य मिले अविनाशी. कोण मिळालं मला? सद्गुरु हे वैद्य रूपात मिळालेले आहेत. सद्गुरु वैद्य मिले अविनाशी, शिवाय अविनाशी सद्गुरु तत्व आहे ते. वाही को नाडी बताऊ, माझी नाडी मी त्यांना दाखवेन. गुरुजी मैं तो एक निरंजन ध्याऊजी. संत बहिणाबाई सांगतात की झालंय असं की ह्या जीवाला पंचविषय रूपी पंचमुखी सर्पाने दंश केलेला आहे. हा पंचविषय किंवा पंचविषय रूपी पंचमुख असलेला मौली वर्णन करतात. विषय व्याळे मिठी, दिधलिया नुठी ताठी, ते तुझी गुरुकृपा दृष्टी निर्विष होय. पण दृष्टी भगवा सद्गुरु आपल्या कृपादृष्टीने हे विष उतरवतात. कोणत्या सर्पाने दंश केलेला आहे? शब्द स्पर्श रूप रस गंध, हे 5 तोंड असलेला पंचमुखी जो सर्प आहे, विषय रूपी सर्प, ह्या सर्पाने दंश केलेला आहे जीवाला. ते विष उतरवणारे गुरु एक गारुडीच आहेत, गारुडी, की ते आपल्या दृष्टीपाताने या भक्ताचं शिष्याचं विषय रूपी विष उतरवून टाकतात. एकंदर भक्तीमध्ये भाव हा अत्यंत महत्वाचा असतो. खरं म्हणजे संत बहिणाबाई स्पष्ट मानतात की केवढाही मोठा देव असू द्या, कारण म्हणजे देव केवढा आहे याचं परिमाण सांगता येत नाही, तरी पण तुकोबराय म्हणतात बघा, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. म्हणजे एवढा मोठा, केवढा, ज्याला अंत नाही आणि पार नाही, म्हणून त्याला अनादि अनंत म्हणतात. पण तेवढा असू नये तो हृदयरूपी बंद खाण्यामध्ये त्याला बंद करता येतो. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. कशामुळे घडतं? हे भावाचं बळ आहे. ज्या बळाविषयी माऊली हरिपाठात सांगतात, भाव बळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. एरवी हरी आकळत नाही, पण भाव बळाने तो करतला मलकवत असा होत असतो. याच भावाचं सामर्थ्य सांगताना संत बहिणाबाई वर्णन करतात. भावार्थाचे दावे देवाची या गळा, तयाशी मोकळा कोण करी. आम्ही भावाचं दाव त्या देवाच्या गळ्यात बांधलेलं आहे आणि त्याला आम्ही आमच्या ताब्यात करून घेतलेलं आहे. शक्यच नाही आमचे दाव तोडणं देवाला. विचारिता जन्म सोशी गर्भवास, द्वारपाळ त्यास करी बळी. आम्हा भक्तांसाठी त्या भावबळाने वश होऊन तो दशावतार येतो. त्याला अनेकदा जन्म घ्यावा लागतो, त्याला गर्भवास सोसावं लागतं आम्हा भक्तांसाठी. बळीने त्याला द्वारपाळ करून टाकलेलं आहे. कशामुळे? हे भावामुळं.
मग भाव म्हणजे काय? भाव म्हणजे देवाच्या अस्तित्वाविषयी असलेली श्रद्धा. जरी आता देव आम्हाला दिसत नसेल, अनुभवाला येत नसेल, तरी सुद्धा आम्हा भक्तांच्या अंतरी एक श्रद्धा, एक विश्वास निश्चित आहे की ह्या विश्वाला चालविणारा आणि मलाही चालवणाऱ्या, चाले हे शरीर कोणाची या सत्य कोण बोलविते हरिविन, तो हरी सर्वत्र बोलविणारा आहे, असा हा करता करविता तो हरी निश्चितपणे आहे, तो भगवंत निश्चितपणे आहे आणि तो माझं रक्षण करत आहे, माझ्या अंतर्बाह्य तोच आहे. अशा प्रकारे देवाच्या अस्तित्वाविषयी मनात असलेला एक कुठेतरी कप्प्यामध्ये, खोल कप्प्यामध्ये भगवंत आहे, देव आहे, अशी जी जागती श्रद्धा असते तिला म्हणतात भाव. या भावातून भक्तीचा उगम होत असतो. म्हणून मौली हरिपाठात म्हणतात बघा, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. या भावातून, प्रेम भावातूनच भक्तीचा जन्म होत असतो. मग या प्रेम भावाने ज्या ज्या काही घटना घडल्या जातात, म्हणजे अगदी सांगायचं तर भृगूने श्री विष्णूच्या छातीवरती लाथ मारली, परंतु त्याच्या पाठीमागची भाव पाहिला असता भगवंताने ती मारलेलं लाथेचं चिन्ह, ज्याला आपण श्रीवत्सलांचन म्हणतो, ते छातीवरती आभूषण म्हणून मिरवलेलं आहे. नव्हे, भगवान विष्णूच हे आहेत ही ओळखण्याची ती एक खूण आहे. दुसरं सांगायचं तर भक्त सुद्धा भगवंताशी भांडतात. संत जनाबाईंचं भांडण जर आपण बघितलं तर त्या भांडणाच्या पाठीमागचा भाव कोणता आहे? जरी वरवरून संत जनाबाईंनी शिव्या दिल्या असल्या तरी सुद्धा त्याच्या पाठीमागचा भाव आहे, प्रेम आहे. आणि अशाच प्रकारे या भावबळाने भगवंताला वश करताना आणि भगवंताची निष्ठेने भक्ती करत असताना भगवंताकडून काहीच प्रतिसाद मिळेना, म्हणून संत बहिणाबाई सुद्धा भगवंताशी भांडलेल्या आहेत. आपल्या लक्षात येईल की तुकोबरायांच्या अभंगांचा संपूर्ण प्रभाव बहिणाबाईंच्या अभंगावरती, काव्यावरती पडलेला आहे. जसं भांडण तुकोबरायांनी केलं तसंच भांडण बहिणाबाईंनी सुद्धा भगवंताशी केलेलं आहे. काय म्हणतात बघा बहिणाबाई भगवंताला, फार दिवस आम्ही पाहिलेली वाट, होईल बोभाट वियोगाचा, तुझा आणि आमचा जन्मजन्मीचा वियोग होता, पण आता तुझी भक्ती सुरू करून खूप दिवस तुझी वाट पाहिली की आता हा वियोग एकदाचा दूर होईल. बहिणी म्हणे देवा भेटली या विन, होय माझा प्राण कासा विस, तुम्हाला भेट बघू. पण झालं असं की एवढी विनंती करूनही भगवंताकडून काहीही प्रतिसाद मिळेना. तिथे बहिणाबाई सांगतात की हे बघ भगवंता, तसं पाहता आपण दोघेही निराकार ब्रह्म सुखामध्ये होतो. दोघे, तू काय आणि मी काय हा भेदच नव्हता. म्हणजे तुम्ही आम्ही दोघेही निराकारामध्ये होतो. पण झालं काय, तुम्हाला कर्मेना ना, तुम्हाला कर्मेना, म्हणून तुम्ही काय केलं, तुमच्या हौशासाठी हा संसार मांडला. एकोहम भवस्याम प्रजा येती, तुमची इच्छा निर्माण झाली की मला अनेक व्हायचंय. मग हे जगदरूपी खेळात तुम्ही मुक्त झाला आणि आम्ही मात्र बद्ध झालो ना. तुम्ही मुक्तीचा आनंद घेताय, खेळ तुमचा चालू आहे, पण इकडे आमचा हाल होतात, त्याचं काय? तेव्हा आमच्यावर असा अन्याय करू नकोस. एक तर तू सुरुवात केलेली आहे, निराकारातून आम्हाला तूच सगुणात आणलेला आहे, संसाराचा खेळ तू तुझ्या इच्छेने चालू केलेला आहे आणि या खेळामध्ये मात्र आम्ही भरडलो जातोय, तेव्हा हा अन्यायच नाही का? आणि हे बघ, मागता मागता जन्म गेले 13, आणि 13व्या जन्मातले बहिणाबाई बोलत आहेत. आपण बहिणाबाईंचं चरित्र मागच्या व्याख्यानामध्ये पाहत असताना बहिणाबाईंनी आपल्या पुत्राला त्यांचे मागील 12 जन्म आणि सध्या असलेला 13 जन्म, आपण 13च्या 13 जन्मात भगवंताचीच उपासना केलेली आहे हे त्यांच्या पुत्राला त्यांनी सांगितलेलं आपण चरित्रामध्ये पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. तर त्या सांगतात, देवाशी भांडताना म्हणतात, मागता मागता जन्म गेले 13, आता क्षण धीरा नव्हे चित्ता. आता 13 जन्म तुझी साधना केली, उपासना केली, आता मात्र धीर धरवत नाही. दे माझे ठेवणे आणि आनम्या घातली, नको फार बोली करू आता. माझं ठेवणे मला दे बघू आता. आता ठेवणं हे कोणतं? स्वस्वरूपाची प्राप्ती, परमानंदाची प्राप्ती. माझं ठेवणं तुझ्याकडे आहे, तुला त्या बदल्यात मी भाव दिलेला आहे. त्या भावाच्या बदल्यात माझं स्वस्वरूपाचं परमानंदाचं ठेवणं मला परत कर. अशा प्रकारची शपथ घातली बरं का बहिणाबाईंनी भगवंताला. मागता मागता ज्ञानदेवा क्लेश पावता 22 जन्म झाले.
जसे स्वतःच्या 13 जन्मांचा त्यांनी प्रचिती दिलेला आहे, इथं उदाहरण दिलेलं आहे, तसं ते सांगतात ज्ञानदेवांनी सुद्धा त्यांच्या बालछंद नावाच्या अभंगात 22 जन्म सांगितलेले आहेत. तसे 22 जन्म सुद्धा ज्ञानदेवांना वाट पाहावी लागली. परी तुझे मन देईन न म्हणे बहुत बळे तेने उगवले, पण तू काही द्यायची मात्र भाषा करत नाही. एवढे जन्म आम्ही तुझी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, अनेक जन्मजन्म तुझी साधना केलेली आहे. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, मागा बहुता जन्मी हेच करत आलो आम्ही, परी तुझे मन देईन असं मात्र तो काय म्हणायला तयार नाही बरं का. 14 शते झाली बंदी चांगदेवा, चांगदेवाला 1400 वर्ष वाट पाहावी लागली. तेव्हा त्वा केशवा फेरी केली. मग 1400 वर्षानंतर कुठे चांगदेवांची सुटका झालेली आहे. आता तू देतोस का नाही माझं मला, माझा आत्मसुख मला देतोस की नाही. देईन मी जीव तुझे पायी आजी, करावी तजविजी होय तैशी. बघ आता मी सरळ तुझ्या पायावरती जीव दे, जर आता माझी तरतूद तू नाही केली तर. बहिणी म्हणे आता करीन भंडाई, भांडण करीन मी तुझ्याशी. बहिणी म्हणे आता करीन भंडाई, पांडुरंगा पायी आण माझी. शपथ घेऊन सांगतो तुझ्या पायाची, जर मला माझा आत्मसुखाचं ठेवणं नाही दिलं, जर तुझ्या स्वरूपात मला नाही मिळवून घेतलं, एवढी 13 जन्माची साधना आहे माझी, त्याला जर तू काहीच प्रतिसाद नाही दिला तर तुझ्या पायावरती जीव देईन. म्हणजे असं आहे की भगवंत तू मोक्ष देतोस, दिला तू मोक्ष या पाठीमाग, पण तू कधी स्वतःच्या हाताने मोक्ष दिला का रे आम्हाला. बघ बरं जरा मागच्या भक्तांची साक्ष बघ. म्हणे तू मोठा उदारदाता आहेस, तू मोक्ष दिला, ज्ञानदेवांना मोक्ष दिला, मग कोणी दिला, तू नाही दिला, निवृत्तीच्या हातून दिलास. श्रीरामांना मोक्ष दिला. आता असंच म्हणूया आपण, कारण बहिणाबहिणी तसा उल्लेख केलेला आहे अभंगामध्ये. श्रीरामांना स्वस्वरूपाचं दान दिलंस, ते तू नाही दिलं, वशिष्ठांकडून देवविलस. चांगदेवांना मुक्ताबाईंच्या हातून आत्मदान स्वस्वरूपाचं दान दिलेस. अनेक भक्तांना तर नारदांच्या हातून तू दान दिलेलं आहेस. माझे सद्गुरू तुकाराम महाराज यांना तू बाबाजींकडून मोक्ष दिलेला आहेस, दान दिलेलं आहेस, म्हणजे आत्मदान स्वरूप दान परमानंद दिलेला आहे. माझे ठेवणे मला माझ्या सद्गुरूंच्या हातून, तुकोबरायांच्या हातून तरी दे ना. अशा प्रकारे बघा देवाशी अगदी एकेरीच्या भाषेमध्ये येऊन संत भांडतात. त्यांचा तो भक्ताचा भांडण्याचा तो एक अधिकार असतो. आता ते म्हणतात तुला एवढं सांगूनही जर तू ऐकत नाही ना, चल मी तुझ्यावरती खटलाच भरते. अभंगात त्यांनी म्हटलेले मी तर तुझ्यावरती खटलाच भरते. बघा ते म्हणतात आता मात्र मी जास्त वाट पाहणार नाही. 4 चौघांपुढे तू आम्ही खटला मांडणार आहे आणि न्याय मागणार आहे. हे 4 चौघे कोण, 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचा सगळ्यांचा निवाडा घेऊन मी त्यांच्यापुढे तुझा खटला मांडणार आहे आणि मी माझा न्याय मागून घेणार आहे. तरीही देव काहीही प्रतिसाद देत नाहीये. ही एक मोठी गंमत असते बरं का. म्हणजे आपण आता प्रत्येक संत, नामदेवराय सुद्धा भांडलेले आहेत भगवंताशी, सगळे संत, आणि हा प्रेमाचं भांडण याच्या पाठी. बघा त्या भांडणातला भाव आपण लक्षात घ्या काय आहे तो. देवाला तर शेवटी बहिणाबाई म्हणतात तू लुच्चा आहेस, लुच्चा. आता आणखी कोणत्या भाषेमध्ये बोलायचं बघा. बघा बहिणाबाई त्यांच्या अभंगात काय म्हणतात, तुझा ऐसा देव लुच्चा नाही सच्चा पाहिला. खरोखर तुझ्यासारखा लुच्चा देव पाहिला. मी सुद्धा म्हटलंय की थोरला देव लाचुंगा पूर्ण. थोरला देव म्हणजे तू स्वतः परमात्मा, लाचुंगा म्हणजे लाच घेणारा, म्हणजे देव सुद्धा लाच घ्यायचे बरं का, फक्त सापडत नव्हते. थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न भेटे जीव घेतल्या वाचून. म्हणजे भगवंताची अशी एक अट असते की जोपर्यंत भक्त आपला जीवपणा, म्हणजे जीवपणाचा असलेला अभिमान, अहम कोहम सगळं काही भगवंताच्या चरणी जोपर्यंत समर्पित करत नाही, भगवंताला दान करत नाही, तोपर्यंत भगवंत त्याला प्राप्त होत नाही. म्हणजे थोरला देव लाचुंगा पूर्ण, तोही न मिळे जीव घेतलेला वीण, असं नाथबारा सुद्धा तक्रार मानतात. इथे बहिणाबाई त्याच भाषेत बोलतात, तुझा ऐसा देव लुच्चा नाही सच्चा पाहिला. निवृत्ती ज्ञान देवा बहुत तो वा शिनविले. अरे तू त्यांना सुद्धा किती शनवलंस रे. निवृत्ती ज्ञान देवाला किती त्रास सहन करावा लागला. गोऱ्या कुंभाराचे हात तोडीशी भगवंता करणी ऐशी. काय करणी करून दाखवली की गोऱ्या कुंभाराचा सुद्धा हात तुटायची पाळी आली, तोडले गेले हात. भोळा भक्त चोखा मेळा पहाशी सुळा देऊ तया. चोखा मिळाला, सुळावरती जायची वेळ यावी. हरिश्चंद्र तारामती केली माती संसाराची.
गोपीचंद राजा भोळा, ओस केला गाव त्याचा, एकनिष्ठ भक्त बळी, तुवा घातीला पाताळी, बहिणी म्हणे आईशी करणी, चक्रपाणी उदाराची. एवढा तू उदार आहेस का? म्हणजे अशा प्रकारे अगदी निकराचं भांडण चालू बरं का. आता बघा, बहिणाबाईंचं एक अभंगाचं चरण आता आपण वाचलं की आपल्या लक्षात येईल की नामदेवरायांच्या अभंग चरणाशी त्याचं साम्य किती जुळतं बघा. नामदेवरायांचा एक अभंग आहे बघा की पतित पावन म्हणून आलो मी दारा, पतित पावन न होशी म्हणून जातो माघारा, असं नामदेवरायांनी पण तक्रार केलेली आहे. अगदी तशाच प्रकारचा अभंग बहिणाबाई सुद्धा म्हणतात. तू कसला पतित पावन रे? अरे आम्ही पतित आहो म्हणून तुला पतित पावन म्हटलं जातं. तुला पतित पावन म्हणण्याची काय गरज आहे? तरी सुद्धा तू आम्हा पतितांना पावन करून घेत नाहीस. कोण संबोधिले तुम्हा? कोणी संबोधिले तुम्हा पतित पावन नारायणा? नारायणा, मला हेच कळत नाही की तुला पतित पावन म्हटलं तरी कुण? पावनास्तव आले येथ न करशी सत्य जाते घरी. तू मला पावन करशील म्हणून तुझ्या दारात आलेले, पण तू काय तसं करणार नाही असं आता समजून आले मला, जाते मी माझ्या घरी. म्हणजे नामदेवरायांच्या अभंगाचं इथे किती साम्य आहे बघा. म्हणजे जर आपण विचार केला असता की भांडण हे कोणत्या तत्वावरती आहे, आणि हे भांडण भगवंताला अतिशय गोड लागतंय. म्हणजे संत जनाबाई ज्या पद्धतीने भांडलेले आहेत भगवंताशी, त्याच पद्धतीने इथं बहिणाबाई सुद्धा भगवंताशी भांडलेल्या आहेत. संत जनाबाईंचा तो भांडणाचा अर्थात पांडुरंगाला शिव्या देण्याचा अभंग आपल्याला ज्ञात आहे. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रणकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे, उभी राहून अंगणी शिव्या देत दासी जनी. आता खरं पाहता ज्यावेळेस अशा प्रकारे भगवंताशी भांडण केल्यानंतर, त्रागा व्यक्त केल्यानंतर, भगवंता पुढे तक्रार व्यक्त केल्यानंतर सुद्धा भक्ताच्या अंतर्यामी भगवंताविषयी असलेला प्रेमभाव तितकाच प्रगाढ आहे. एवढ्या शिव्या दिल्यानंतर, एवढी बोलणी केल्यानंतर मग मात्र अतिशय कारुण्यपूर्वक भावाने बहिणाबाई भगवंतापाशी क्षमा अपराध मागत आहेत. आपल्या जो काही अपराध केला तुमचा, मी निंदा केल्याची, भांडल्याची तुमच्याशी, मला क्षमा करा भगवंता, असा पण भाव बहिणाबाई व्यक्त करतात. बघा काय म्हणतात बघा बहिणाबाई. मूर्खपणे तुम्हा छळीले भारी, तरी तू श्री हरी माय माझी. मी तुला मूर्खपणे छळले तर मग शेवटी तू माझी आईच आहेस ना. लेकुरे बोलेले काय त्याचा खेद, जननी आल्हाद माने त्याचा. आपल्या लहान बाळाने जर त्रास दिला तर आईला त्रास होत नाही, ती उलट आनंदच मानते ना. मग तू आमची माता आहेस ना. अपराधाची क्षमा मागता मातेशी, प्रेम पाहणं तिच्याशी कायम. म्हणजे जर बाळाने आईपाशी क्षमा मागितली तर आईला प्रेम पाहणं फुटणार नाही का? बहिणी म्हणे आईशी गोठी न्याय नाय केली, बहिणी म्हणे आईशी गोठी नाय केली, विठाई माऊली तैशे मदतू. म्हणजे आईने आपल्या बाळाचा अवहेर केला, धिक्कार केला, असं कधी ऐकण्यात येत नाही. उलट ती बाळाला जवळच घेते, त्याचा अपराध क्षमा करते. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, असं संतांबद्दल माऊलींबद्दल तुकोबांनी भाव व्यक्त केलेला आहे. इथे सुद्धा ही अपराध क्षमापण स्तोत्र म्हणायला हरकत नाही. अशा प्रकारे हा भाव व्यक्त झाल्यानंतर आता आम्ही, म्हणजे बहिणाबाई सांगतात, आम्ही भगवंताला कोणत्या साधनेने स्ववश करून घेतला. अत्यंत महत्वाचं साधन इथं बहिणाबाई आपल्या पुढे व्यक्त करत, अत्यंत महत्वाचं साधन आहे. ते म्हणजे आम्ही नामाची संगत धरली. कोणतं साधन? नामाची संगत धरली. झालं असं बहिणाबाई भाव व्यक्त करतात. ते सांगतात की संचिताचे पुरे वाहवले होते, नाम हे अवचिते सापडले, धरुणी आधार निघाले बाहेरी, झालाशी कैवारी पांडुरंगा. काय म्हटलंय? आजपर्यंत म्हणजे मागील जन्मातील जे संचित साठलेलं आहे, त्या संचिताच्या पुरामध्ये मी वाहवत होते. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अशा प्रकारे जन्म मृत्यूच्या या गटांगळ्या मी खात होते. त्यामुळे अविद्या डोहात मी बुडत होते, भ्रमरूपी भोवऱ्यात मी सापडत होते,
पांडुरंगा, अकस्मात तुझे नाम तेथे तारू बनून आले. तारू नाव, नावेच्या रूपामध्ये आले. त्याचा आधार मी घेतला आणि नाम तुझे झाले तारू मज. नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. भगवंत सांगतात 12व्या अध्यायामध्ये, माझ्या भक्तांना तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. माझ्या भक्तांना मी नामरूपी नावेतून तारून नेतो. तशी ही नामरूपी तुझी नाव मला मिळाली. बहिणाबाई, आपलं साधन कसं मिळालं ते सांगतात. वर्म हे कळले अकस्मात तुझे, नामेची पाविजे तुझे पायी. आणि मला वर्म पण कळलं. काय कळलं? की नामस्मरणानेच तुझ्या पायावरती खरी विश्रांती आहे. बहिणाबाई, नामाचा महिमा येथे सांगत आहेत. हे नामप्रेम कसं व्यक्त केले बघा. अतिशय मुळात कसं आहे, बहिणाबाई एक स्त्री संत आहेत. स्त्रीचं हृदय, अंतःकरण हे अत्यंत कणवाळू असतं, प्रेमळ असतं. म्हणून त्यांच्या बोलण्यात सुद्धा तो करुण रस आपोआपच दृष्टीस पडतो. आपल्या नामप्रेम व्यक्त करताना संत बहिणाबाई सांगतात, तू माझी माऊली, मी तुझे बाळक, तरी तसे कौतुक नामी तुझे. तू माझी माऊली आहेस, मी तुझं बाळक आहे. मग आईने बाळकाचं कौतुक करायचं नसतं का? तू माझी गाऊली, मी तुझे वासरू. तू माझी गाय आहे, मी तुझं वासरू आहे. मग त्या गायीने हुंकार द्यायचा असतो, वासरासाठी हंबरायचं नाही का? तू माझी गाऊली, मी तुझे वासरू, करी तसे हुंकारू नामी तुझे. तू माझा चंद्रमा, मी तुझा चकोर. मी चकोर आहे, तू चंद्रमा आहेस. मग तुझं स्मरण केल्यावरती तुला आनंद व्हायलाच पाहिजे ना. तू माझा चंद्रमा, मी तुझा चकोर, सदा मज हरिख स्मरणी तुझे. तुझ्या स्मरणामध्ये, म्हणजे जसं चंद्राला, पूर्ण चंद्राला पाहून चकोराला आनंदाचं भरत येतं, तसं तुझ्या स्मरणामध्ये मला भरत येत आहे. तर अशी जी नामप्राप्ती जी आहे, ही नामप्राप्ती, नामाची सांगाती म्हणा, नाम हा तारू म्हणा, या नामाच्या साह्यानेच हा भक्तियोग कसा सिद्ध होतो याचे काही साधन आहेत, काही टक्के आहेत, काही प्राप्ती आहेत. त्याची प्राप्तव्याच्या स्थिती म्हटलेल्या आहेत. त्या स्थिती कोणत्या याचा आपण थोडक्यामध्ये विचार करूया. की नामरूपी साधन हातात सापडल्यावरती, नामस्मरण सुरू केल्यावरती तो प्रवास 8 टप्प्यांनी पूर्ण होत असतो. काय असतील ते टप्पे असतील? प्रथमतः बघूया, आणि याला आपण आधार ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचा आपण आधार घेऊया. नामधारणा सुरू केली म्हणजे नाम जपाला सुरुवात केली. आता सर्व संतांनी नाम हे साधन सांगितलेलं आहे. तर प्रथमतः धर्मोत्पत्ती होते. धर्मोत्पत्ती म्हणजे काय? पुण्याची प्राप्ती होते. पुण्यामुळे धर्म करण्याची धार्मिकता जागृत होते अंतःकरणामध्ये. त्याच्यामुळे पुण्याची गणना कोण करी, याला म्हणतात धर्मोत्पत्ती होणं. नामस्मरण करताना धर्मोत्पत्ती झाली की लगेचच पुढचा जो टप्पा येतो तो म्हणजे पाप निवृत्ती. पाप निवृत्ती होते. पाप करण्याची वासना कमी कमी होत जाते. म्हणून पापाचे कळप पळती पुढे, असं ज्ञानेश्वरी महाराज हरिपाठात सांगतात बघा. त्याच्यानंतर पाप जसजसं कमी होईल तसतसा चित्तातला विवेक जागा होतो. आत्मानात्म विवेक, सारासार विचार ज्याला म्हटलेले आहे बघा. नाम या साधनावर साधक नामधारक आरूढ झाल्यावरती त्याचा अध्यात्माचा प्रवास कसा सुरू होतो, त्याच्या स्थिती कशा बदलत जातात, तो उच्चतेकडे कसा जातो, त्याचं इथं वर्णन केलेलं आहे. मग धर्मोत्पत्ती म्हणजे पुण्यप्राप्ती झाली, पुढे पापनिवृत्ती होऊ लागली, चित्त शुद्ध होऊ लागलं. तिसरा टप्पा येतो, नित्यानित्य विवेक जागा होतो. नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय हे कळू लागतं. याला मौली हरिपाठामध्ये सारासार विचार हरिपाठ असं म्हणतात बघा. आणि मग या विवेकातूनच पुढे वैराग्य निर्माण होत असतात. वैराग्य म्हणजे प्रपंचाची आसक्ती कमी व्हायला लागते. म्हणजे प्रपंचाचं मौन साधलं जातं. मौन कशामुळे? नामाचा पाठ केल्यामुळे. मौली वर्णन करतात हरिपाठामध्ये, नामपाठ मौन प्रपंचाचे. प्रपंचाचे मौन साधते कशामुळे? नामाच्या पाठामुळे साधते. बघा, एक एक टप्पा बघा. आधी धर्मोत्पत्ती होते म्हणजे पुण्यप्राप्ती होते. मग अंतःकरणातलं पाप पळून जातं, मग विवेक जागा होतो, मग वैराग्य निर्माण होतं.
आणि मग त्याच्यानंतर शमदमांनी प्राप्त चित्ताची एकाग्रता होते. शमदमादी साधने आपोआप प्राप्त होऊ लागतात. चित्ताची एकाग्रता होते. इतकी एकाग्रता होते की ती एकाग्रता उन्मनी अवस्थेत जाऊन पोहोचते. याचं वर्णन हरिपाठामध्ये मौली करतात. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी लादली सकल सिद्धी. आणि आणखी पुढचा एक भाग सांगायचा तर ह्या नामधारकाला पुढचा टप्पा म्हणजे साधूंची संगत प्राप्त होते. प्रपंची निवाले साधू संगे, साधूंची संगत प्राप्त होते. इथं संगत याचा आता कृपा धरायचा, साधूंची कृपा. खरं म्हणजे नामधारकाला नामस्मरणाच्या पुण्याच्या बळाने विवेक वैराग्य प्राप्त झाल्यानंतर आपोआपच पुढे सद्गुरूंची प्राप्ती होते. त्याला सद्गुरूचा शोध घ्यायला जायची गरज नाही. म्हणून सद्गुरू भेटल्यावरती मगच मी नामस्मरण करीन असं कधी करायचं नसतं. नामस्मरण करायला सुरुवात करायची असते, नामजपाला सुरुवात करायची असते. सद्गुरू पैसा भेटायची का? गोंदवलेकर महाराजांना कोणीतरी विचारलं होतं, तुम्हीच म्हणता की सद्गुरूंकडून नाम घेऊन मगच नामजप करायचा, मग जेव्हा आम्हाला सद्गुरू भेटतील तेव्हा आम्ही नामस्मरण करू. ते म्हणलं असं नाही, सद्गुरू भेटतीलच. कारण नामाची ती व्यवसायात्मिक शक्ती आहे नामाची, की ती शक्ती अशी आहे की ती सद्गुरूंची प्राप्ती करून देते. आणि तुम्ही जर तसं म्हणत असाल की गुरु भेटेल आणि मग मी साधन करील, तर झालं असं की एक मनुष्य मुंबईला गेला आणि समुद्रावरती तो स्नान करण्यासाठी सकाळी सकाळी जाऊन बसला. तर लोक येऊन त्याच्या समोर समुद्रामध्ये स्नान करतात. हा काही समुद्रात काही उतरेना. दुपार झाली तसाच बसून राहिला. सकाळी स्नान करून गेलेल्या माणसाने तो दुपारीच काही कामानिमित्त आला होता. त्याने सकाळी ह्या व्यक्तीला बघितलं होतं. म्हटलं का हो तुम्ही सकाळपासून इथं बसलाय? म्हटले हो मला समुद्रात स्नान करायचंय. मग करा की. नाही म्हटले हे लाटा थांबू द्या ना. म्हटले समुद्राच्या लाटा थांबल्या की मग मी स्नान करीन. आता लाटा कधी थांबतील का? नाही. लाटा असल्या तरी सुद्धा युक्तीने स्नान करायचं असतं. मग मला सद्गुरू भेटू द्या मग मी साधन करीन असं नाहीये. तुम्ही नामस्मरण सुरू करा, सद्गुरू पैसा भेटेची गा. आता आपण संत बहिणाबाईंचे चरित्र यापूर्वी ऐकलेलं आहे. संत बहिणाबाईंनी सुरुवातीला तीर्थयात्रा वगैरे अनेक वर्ष केल्यानंतर, साधूंची संगत केल्यानंतर वगैरे मग त्यांना नामप्राप्ती झालेली आहे. पण तत्पूर्वी त्या नामस्मरण करतच होत्या. म्हणजे साधूंची कृपा प्राप्त होत असते. त्याच्या पुढचं साधूंची कृपा झाली की मग भगवंताची कृपा होत असते. भगवंताची कृपा कशी होते तर मौली वर्णन करतात, हरीशी करुणा येईल तुझी, ही भगवंताची कृपा. आणि मग अशा प्रकारे श्री गुरूंशी शरणागती आणि भगवंताचं ज्ञान प्राप्ती आणि त्याच्यातून मग जी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेला समाधी म्हटलेलं आहे. समाधी हरीची समसुखे विन न साधेला जाण द्वैत बुद्धी. किंवा त्या समाधीचं अंतिमतः वर्णन करायचं तर मौली शेवटी म्हणतात, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. हरिपाठ म्हणजे हरिनामाच्या सतत पाठाने म्हणजे जपाने, हरिनाम जपाने आम्हाला संजीवन समाधी प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारचा भाव या अभंगामध्ये व्यक्त केलेला आहे. असे हे टप्पे नामधारकाला प्राप्त होतात. आता यासाठी काय करायला पाहिजे बरं? हे जे 8 टप्पे आपण बघितले नामाच्या साह्याने प्राप्त होणारे, म्हणजे पुण्य धर्मोत्पत्ती पासून ते समाधी अवस्थेपर्यंत, मग यासाठी बहिणाबाईंनी अत्यंत सुंदर असा अभंगामध्ये उपदेश केलेले आहे. आपण त्यांचा अभंग सावकाशीने वाचू, आपल्या लक्षात येईल बघा. अर्थही सांगायची गरज नाही, इतका सोपा अभंग आहे तो. मात्र हा उपदेश नामधारकासाठी, भक्तांसाठी आहे. बघा काय म्हणतात बहिणाबाई. देव आठवा, आठवा म्हणजे सुंदराचं नामस्मरण करा. देव आठवा आणि संसार आठवा. बघा 8वा आणि 8वात फरक आहे बरं का. संसाराला आठवून टाका आणि देवाला आठवा. देव आठवा, संसार आठवा, पांग फिटवा, तेव्हा सद्गुरु कृपा. आसक्ती संसाराची काढून टाका, मग सद्गुरूची कृपा होईल. ज्ञान करावे, वैराग्य धरावे, स्वरूपा वर्तावे वरावे, तेव्हा सद्गुरु कृपा. हा सगळा उपदेश काय काय केलं पाहिजे नामधारकाने, साधकाने, ते इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. वृत्ती सोडावी, निजवृत्ती जोडावी. मौली पण म्हणतात बघा हरिपाठामध्ये, निजवृत्ती काढी, सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी, लपू नको. म्हणजे हे जे सर्व नियम नामधारकासाठी सांगितलेले आहेत की वृत्ती सोडावी.
वृत्ती सोडावी म्हणजे आसक्ती, संसारावरची आसक्ती सोडावी, निजवृत्ती जडावी कुठे, भगवंताच्या नामामध्ये, अखंडता घडावी, तेव्हा सद्गुरु कृपा, नामस्मरण हे अखंड व्हायला पाहिजे, मनाशी दंडावे, मायेशी भंडावे, द्वैतास खंडावे, तेव्हा सद्गुरु कृपा, भक्ती करावी, समता धरावी, जाणीव सारावी, तेव्हा सद्गुरु कृपा, असत्य त्यजावे, सत्याशी भजावे, संतांशी पूजावे, तेव्हा सद्गुरु कृपा, बहिणी म्हणे आईशा निर्धारा करणे. ज्या अभंगात संपूर्ण सांगितलं काय काय करायला पाहिजे ते. बहिणी म्हणे आईशा निर्धारा करणे, तरीच वरणे सद्गुरु कृपा, तर सद्गुरु कृपा प्राप्त होत असते. म्हणून द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडेल नामी, असा सवाल मौलींनी हरिपाठामध्ये व्यक्त केलेला आहे. तो फार महत्वाचा आहे. सांगायचं असं की नामाच्या साह्याने अतिशय सूक्ष्म असलेला परमानंद सहजगत्या प्राप्त होत असतो. कसं प्राप्त होतो हे संत बहिणाबाईंच्या अभंगाच्या माध्यमातूनच आता आपण पुढे समजून घेऊया. आता यानंतर आपल्याला पुढे अशा प्रकारच्या तात्विक अभंगांचा अभ्यास या सत्रामध्ये, या पुढच्या व्याख्यानामध्ये, प्रवचनामध्ये पूर्ण करायचा आहे. तर आता ह्या नामाच्या साह्याने हा आनंदाचा अतिशय असलेला सूक्ष्म असा हा ब्रह्मानंद, परमानंद, आत्मानंद कशा प्रकारे प्राप्त करायचा तर बघूया आपण आता. नामाच्या साह्याने हे कसं घडतं ते. हा परमानंद मुळातच अतिसूक्ष्म आहे, पण तो स्थूलाकडे आला बघा, म्हणजे तो पतित झाला म्हणायचा, अधपतित झाला. हा मुळात असलेला ऊर्ध्वगामी ब्रह्मानंद हा 3 देहांच्या पलीकडे असलेला महाकारणातून व्यक्त होणारा हा ब्रह्मानंद कारण देहातून, सूक्ष्म देहातून स्थूलामध्ये आला, आणि जीव स्थूलामध्ये आल्यामुळे तो जीव हा आनंद बाह्य जगातल्या वस्तूंमध्ये शोधू लागले. तिथं कशाला तो सापडेन, मुळात तो आतमध्ये आहे, पण तो आनंदच मुळात 3 टप्प्यांनी खाली आला. कसा आला बघा. प्रथम तो अंतःकरणामध्ये उतरला आणि तिथं त्या आनंदाने वासनेचं रूप धारण केलं. आता हा पतित झाल्यावर का आनंद, तिथून तो आणखी खाली आला. कसा आला, तो प्राण रूपात आला आणि त्याने जीवाचं आवरण धारण केलं. आणि मग तोच आनंद इथं आनंदाला प्रतिरूप आपण आत्मस्वरूप म्हणूया. हे आत्मस्वरूप मग देहामध्ये आलं आणि जडद्रव्यमय बनलं, देहच मी म्हणू लागला. अशा प्रकारे मूळ सूक्ष्म असलेला हा आनंद, आत्मानंद, हा आत्मानंद अंतःकरणातून प्राणातून देहात, आणि देहाच्या माध्यमातून ह्या जगत विषयातून, या पंचविषयांच्या माध्यमातून, इंद्रियांच्या माध्यमातून तो जडद्रव्यातून आनंद शोधायचा प्रयत्न करू लागला. परंतु तो आनंद नाही, तर ते दुःख आहे. आता काय करायचं, आता आपल्याला परत उलटा प्रवास करायचा आहे. कारण म्हणजे परमार्थ म्हणजे काय माहिती का, उलटा प्रवास करणं. नाथाच्या घरची उलटी खून, पाण्यास मोठी लागली तहान. तर पाण्याला तहान लागली पाहिजे. पाणी कोण, हा जीवरूप चिदाभास, त्याला तहान लागली पाहिजे की मला माझ्या मूळ ब्रह्मस्वरूपामध्ये जायचं आहे. हो, इथं उलटा प्रवास करायचा आहे. म्हणजे काय करायचं, आपण शेवटच्या टप्प्यात आहोत आता, कुठं, देहरूपी टप्प्यातून. त्याच्यातून आतल्या सूक्ष्म प्राणमय स्वरूपात प्रवेश करायचा आहे. त्यातूनही सूक्ष्म अंतःकरणात प्रवेश करायचा आहे. त्यातूनही सूक्ष्म अंतःकरणाच्या पलीकडे जाऊन पोहोचायचंय. आता हे नामस्मरणाने शक्य होतं का, होत. याला काही बहिणाबाईंनी पुरावे दिलेत का, बघूया आपण आता पुढे. तर प्रथम पायरी कोणती आहे, आता आपल्याला उलटा प्रवास करायचा बरं का. आपली पहिली पायरी कोणती आहे, सध्या आपण कुठे आहोत, आपल्या देहामध्ये आहोत. सध्या आपण आनंद कुठे शोधतोय, देहातून, इंद्रियांच्या माध्यमातून, जड देहाच्या माध्यमातून. जे जड द्रव्य आहे त्या द्रव्यांच्या माध्यमातून आपण आनंद शोधायचा प्रयत्न करतोय. ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे त्याच्याहून सूक्ष्म, ती म्हणजे जिवंत प्राणाचा प्राण. तिसरी पायरी म्हणजे वासनायुक्त अंतःकरण. या 3 पायऱ्या ओलांडून आपल्याला चौथ्या पायरीत म्हणजे चौथ्या अवस्थेवर जायचं आहे. ते म्हणजे हृदयरूपी गाभारा, जिथे आनंदरूप भगवंत आहे. आणि नाम आपल्याला घेऊन तिथं जात असतं. नामाचा आधार घ्यायचा आहे, नामाला सांगाती बनवायचं आहे, नामाचं बोट धरायचं आहे आणि एक एक पायरी सूक्ष्मतेने उतरत जायचंय.
आपल्या स्थूल देहातून सूक्ष्म देहात, सूक्ष्म देहातून कारण देहात, कारणातून महाकारणात, असा हा प्रवास करत करत जायचा आहे. जमतं का हे? जमतं. त्याला उपाय काय? नामस्मरणाच्या साह्याने वाणीचा लय करणं. म्हणजे काय? प्रथमतः नामस्मरण हे वैखरी वाणीने करायचं, वैखरी जपाने नामस्मरण करायचं. मौली हे सांगतात ना हरिपाठाच्या पहिल्या अभंगात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखे म्हणा, मुखाने म्हणा, जिव्हे वेगू करी, मुखाने म्हणा म्हटलेलं आहे. ही वैखरी वाणी, ही वैखरी वाणीने नामस्मरण करू लागलो अनेक दिवस, अनेक महिने. आता नामस्मरण केल्यानंतर नामातली शक्ती जागृत होते. नामशक्ती जागृत झाल्यावरती भगवंत आहे अशा अस्तित्वाची भावना जागी होते. नुसती भावना जागी होत नाही, तो माझ्या मागे पण आहे, पुढे पण आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. एक भावगीत आपण ऐकतो बऱ्याचदा. मग याच आशयाने तुकोबरांनी पूर्वीच म्हणून ठेवलेलं आहे, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. हे मागे आणि पुढे तो सांभाळतो. मागील परिहार पुढे नाही शीन, झाल्या दर्शन एका वेळा. तेव्हा वैखरीने हा जप केला असता भगवंताच्या अस्तित्वाची भावना जागी होती. मुळात श्रद्धा होतीच. आपण भावाची व्याख्या मागाशी बघितलेली होतीच. भगवंत आहे, या जगामध्ये भगवंत आहे याच्याविषयी असलेला ठाम विश्वास म्हणजे भाव. मग काय होतं? वैखरी वाणीमध्ये नामजप सुरू झाला की मी देह आहे हे भान हळूहळू कमी कमी होऊ लागतं, मंद होऊ लागतं. आणि पूर्वी देहभावात असल्यामुळे इंद्रियांच्या माध्यमातून भोग भोगण्याची जी वासना प्रबळ होती, देहभाव मंद झाल्यामुळे आणि देवभाव जागा झाल्यामुळे इंद्रियांच्या माध्यमातून वासना परिपूर्ती करून घेण्याची जे प्रयत्न जीव करत होता, नामधारक करत होता, तो आता करत नाही. म्हणजे एक प्रकारे त्याने इथं पहिली पायरी ओलांडली. पहिली पायरी कोणती? तर पहिली पायरी आहे सूक्ष्म देह अर्थात अन्नमय कोश. अन्नमय कोश जिंकलेला आहे, शुद्ध केलेला आहे. पहिली पायरी ओलांडलेली आहे नामाच्या साह्याने. आणि आता 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 मध्यमेतला जप येतो. वैखरी वाणीतला जप परिपक्व होतो आणि नामस्मरण मध्यमेत चालू होत असतं, कंठात. हा नामजप कुठं होतो? कंठात. कंठामध्ये विशुद्ध चक्र आहे, तिथे मध्यम वाणीमध्ये जप चालू होतो. खरं म्हणजे इथंच येऊन पोहोचणं फार महत्वाचं आहे. आमच्या संतांनी कंठातच जप केलेला आहे. तुकोबरे स्पष्ट म्हणतात, कंठी धरिला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश. आमच्या कंठात आम्ही कृष्णरूपी मणी धरला असल्यामुळे त्या मण्याचा नामाचा प्रकाश मुखातून बाहेरही पडत आहे आणि अंतर्यामी हृदयात सुद्धा पाझरलेला आहे, पसरलेला आहे. तेव्हा मध्यम वाणी जप आला की आतल्या आत सहजता येते. सहजता हीच मध्यम वाणी. ह्या मध्यम वाणीचं एक टोक स्थूल देहाशी असतं, म्हणजे असं म्हणूया की अन्नमय कोशाशी असतं. आणि दुसरं टोक अंतःकरणाशी जडलेलं असतं, म्हणजे मनोमय कोशाशी, विज्ञानमय कोशाशी जडलेलं असतं. आता मध्यम वाणीत आहोत ते आपण प्राणमय कोशात आहोत, म्हणजेच सूक्ष्म देहामध्ये आहोत. सूक्ष्म देहाच्या वाटेला 3 कोश आलेले आहेत. स्थूल देहामध्ये फक्त अन्नमय कोश आहे, कारण देहामध्ये फक्त विज्ञानमय कोश आहे, आनंदमय कोश आहे. कारण देहात फक्त आनंदमय कोश आहे. पण मधले जे 3 कोश आहे, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, हे मात्र सूक्ष्म देहात आहेत. आणि मध्यम वाणीत आपण आलो, जप आला म्हणजे आपण सूक्ष्म देहातल्या प्राणमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे. इथे जीभ हलत नाही, फक्त हृदयाशी स्पंदन होऊ लागतात आणि तो माझा आनंद अंतःकरणामध्ये प्रवेश करतो. जे सूक्ष्म देहातील प्राणकोशाची शुद्धी होते. पुढे हा नाम पश्यंती वाणीमध्ये जाऊन पोचतो. पश्यंती वाणीमध्ये काय होतं? नामही दिसतं आणि रूपही दिसतं, म्हणजे त्याला पश्यंती वाणी म्हटलेलं आहे. नामरूपी जडले चित्त, ही जी स्थिती तुकोबरा व्यक्त करतात, याचा अर्थ तुकोबरांचा तिथे पश्यंती वाणीतल्या नामाचा अनुभव आहे. तो पश्य म्हणजे पाहणे. ज्या नामाचा मी जप करतो, ज्या नामीचा मी जप करतो, तो नामी आणि ते नाम दोन्हीही साधकाला दिसू लागतं.
नाम आणि रूपाचं तिथे संगनमत होत असतं, एकीकरण होत असतं. म्हणजे इथे मनन आणि निदिध्यासन या दोन्ही अंगांनी पश्यंती वाणी चालू होत असते. तिथे विकार पूर्ण क्षीण होऊन जातात. अंतःकरण भगवंताच्या विचाराने भरून जाते आणि इथे नामाचा आणि रूपाचा समन्वय होतो. आता ह्या नामरूपाच्या समन्वयाविषयी पश्यंती वाणीविषयी जसे तुकाराम महाराज बोलले, नामरूपीच राहिले चित्त, तसं बहिणाबाई बोलल्यात का त्यांच्या अनुभवाने? बोलल्यात. काय बोलल्यात बघा. नामरूपी दोन्ही जावळी भावंडे, नाम आणि रूप ही जुळी भावंड आहे, याचा अनुभव पश्यंती वाणीत गेल्यावरती येतो. हे संत बहिणाबाईंनी स्वानुभवाने सांगितलंय. पाहतो अनुभव जाणून अंतरी, दिशे अलंकारी सोने जैसे. म्हणजे सोन्याचा अलंकार बनवला तर रूपाने अलंकार दिसतो आणि नामाने सोने पण दिसतं. हे जसं दोन्ही गोष्टी एकाच वेळेस घडतात, तसं पश्यंती वाणी जप आला की बहिणाबाई सांगतात, बहिणी म्हणे नाम स्वरूप वेगळे, भावी त्यान कळे गुह्य गोष्टी. ज्याला हे कळत नाही की नाम आणि रूप एकच आहे, वेगळे असून सुद्धा एकच आहे, हे ज्याला कळलं नाही तो मूर्खच बहिणाबाईंच्या दृष्टीने. ते म्हणतात की हा अनुभव जर घ्यायचा असेल तर पश्यंती वाणीत मध्ये जप करणं आवश्यक आहे. काय घडलं इथं? इथे सूक्ष्म देहातील जे आणखी 2 कोश शिल्लक राहिलेले आहेत, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, हे दोन्ही कोश शुद्ध होतात आणि एकंदर पश्यंती वाणी पशे स्थूल देह आणि सूक्ष्म देह दोन्ही देह शुद्ध होत असतात. आणि मग पहिले जे आपण 3 टप्पे सांगितले होते ना, की जड देहातून आपण कुठे यायचे? प्राणमय कोशामध्ये यायचं, प्राणमय प्राणामध्ये यायचंय, जीवपणामध्ये यायचं, तर जीवपणा ओलांडून मग अंतःकरणामध्ये यायचंय. आणि मग तिथून पुढे जप सुरू होतो परावाणीचा. परावाणीचा अनुभव अनेक संतांनी व्यक्त केलेला आहे. परे हुनी परते घर, तेथे राहून निरंतर. हो, त्या परावाणीच्या पलीकडे नाम जाऊन पोचतं. प्रथमतः परावाणीमध्ये जप सुरू होतो. कधी? पश्यंतीचा जप झाल्यानंतर. मग काय होतं परावाणीमध्ये? काय होतं त्यांनी सांगितले, भगवत प्रेम भावना तीव्र होते, अपार आनंद प्राप्त होतो, अपार आनंद. ह्या आनंदाला बहिणाबाईंनी नवल 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 असं देखील साजनी, जेथे अनुहात वाजती ध्वनी. परावाणीमध्ये आता नाम अनुहात नाद बनलेला असतो. गे गे आनंदो जीवाशी झाला, परमात्मा हरी देखिला, नाना परीचे दशनाद उठती घेऊन छंद, गिरी गाती हरी गोविंद गे. दशनादांचा अनुभव येतो. आपण बहिणाबाईंचे योग अभंग आपण विचार करणार आहोत. बहिणे शेवटीचा नाद तो निशब्द साचा, आळावितो नंद नंदाचा गे. दशनादामध्ये शेवट नाद हा मुरली नाद सांगितलाय. मुरलीचा नाद कानावर पडल्यावरती कोण वाजवतो मुरली अंतःकरणामध्ये? बहिणाबाई सांगतात की आळावितो नंद नंदाचा गे. नंदाचा नंद मुरलीचा नाद. नाथ महाराज या मुरली नादाचं वर्णन करतात. तुझ्या मुरलीचा धी कल्पित विमळ झाले अंतःकरणी वृंदावनी केले आहार आणि योगपर अभंगामध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारे ही भक्ती साधनेचं फलित काय आहे? नाम साधनेचं फलित काय आहे? बहिणाबाई सांगतात की प्रथमतः खरं म्हणजे आता जे फलित आपण सांगणार आहोत, जे वर्णन करणार आहोत, हे सगळ्यात सगळं फलित बहिणाबाईंच्या जीवन चरित्रामध्ये आपण श्रवण केलेलं आहे. नामभक्ती किंवा भक्तीचं एकंदर फलित जर पाहिलं असता तर श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायातील 21व्या श्लोकामध्ये हे फलित सांगितलेलं आहे. काय आहे? भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चाश्च कर्माणि, दृष्ट एवात्मनीश्वरे. म्हणजे काय? इथं सुद्धा पुन्हा या अवस्थेत जाण्याचे टप्पे वर्णन केलेले आहेत. बघा, प्रथमतः पवित्र अशा तीर्थयात्रा करणं, तीर्थ सेवन करणं, साधू सेवा करणं, हे बहिणाबाईंच्या जीवनामध्ये घडलं आहे. त्यांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी त्यांचं लग्न झालेलं आहे आणि त्यानंतर बहिणाबाईंना घर सोडून त्यांचे माता पिता बहिणाबाईंना घेऊन पतीसहित त्यांनी जवळजवळ पुढील 8-10 वर्ष तीर्थयात्राच केलेली आहे. पहिला टप्पा येतो पवित्र तीर्थ सेवन,
म्हणजे साधूंची सेवा. मग भगवत कथेची श्रवण करण्याची इच्छा जागृत होतात असते. जसं पंढरपूरला आल्यावर बहिणाबाई कीर्तन श्रवण केलं, नंतर कोल्हापुरात स्थायिक झाले होते, त्यांनी जयराम स्वामींच्या समर्थ शिष्य जयराम स्वामींच्या मुखातून कीर्तन श्रवण केलं, इच्छा निर्माण झाली. कीर्तन श्रवण केल्यामुळे श्रद्धेची उत्पत्ती झाली. आता श्रद्धेची उत्पत्ती होते. मग कथेविषयी आणखी प्रेम वाढतं. इतकं प्रेम वाटतं की भगवंताचं गुण श्रवण करावं, ऐकावं. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, असे तुकोबराय म्हणतात. याच अर्थाने अशा प्रकारे कथेच्या माध्यमातून श्रीहरीची सेवा होते, साधूंचीही सेवा होते. त्यामुळे पाप बुद्धी नष्ट होते, पाप नष्ट होते आणि त्यामुळे पुण्याची उत्पत्ती होते. भगवंताविषयी नैष्ठिक भक्ती निर्माण होते. रज तम उत्पन्न काम क्रोध नष्ट होऊन चित्तशुद्धी होते आणि वैराग्य अंगी बांधते. सप्रेम भक्तीने भगवंताचे यथार्थ ज्ञान होते, आत्मसाक्षात्कार होतो. त्या ज्ञानाने हृदय ग्रंथींचा भेद होतो, सर्व संशयाचा क्षय होतो, कर्माचा क्षय होतो आणि केवळ आनंदाने आनंदच उरतो. अशा प्रकारे इथे ही जी काही भगवत भक्तीचा महिमा उपदेश आणि स्वानुभव बहिणाबाईंनी व्यक्त केलेला आहे. आता आपण समारोपाने या विषयाचा समारोप करूया बहिणाबाईंच्या अभंगाने. ते अशी हरिभक्ती ज्यांना लाभली, त्या हरिभक्त कसे असतात हो, बहिणाबाई वर्णन करतात. आता हे वर्णन खरं पाहतात त्यांना स्वतःला पण लागू आहे. हरिभक्ततेची जाणावे पा तुम्ही, जे का भागवत धर्मी विधियुक्त, वेदविधी मार्गा नुल्लंघिती सर्वथा, अखंड हे आस्था भूतमात्री. जे भागवत धर्मामध्ये आचरण करणारे, वेदविधी मार्गाने चालणारे, अखंड भूतमात्राविषयी परमात्मा हे ही भावना ठेवणारे, कर्म ओसंडिती देहाचे छंदे, अखंड आनंदे खेळताती. आपल्या वाट्याला आलेलं कर्म ते भगवंताला समोर ठेवून त्याप्रमाणे आचरण करतात. बहिणी म्हणे आईशे जीवलग ते माझे, भेटता सहजे सुख होय. असे माझे ते जीवलग आहेत, बहिणाबाई वर्णन करतात की ते भेटल्यामुळे मला सुख प्राप्त होतं. आणि आता बहिणाबाई सांगतात की हे प्राप्त होण्यासाठी भक्ताने आपली सर्व इंद्रिये भगवत चरणी कशी समर्पण करावी, म्हणजे हे भक्तीचं समग्र फलित त्यांच्या हातामध्ये येईल. तो एकच अभंग आहे. हा अभंग मी वाचतो आणि मग आपण आपल्या प्रवचनाचा समारोप करूया. सर्व इंद्रिय भगवंताकडे कशी नेमावीत, आता बहिणाबाईंनी नेमलेले आहे. यासाठी आपण एकनाथी भागवत किंवा असं म्हणू की श्रीमद भागवताचा 11वा स्कंदातला जो दुसरा अध्याय, त्याच्यातला 26वा श्लोक बघा. त्याच्यामध्ये कायेन वाचा मनसंद्रैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावा, हा जो अतिशय प्रसिद्ध असलेला श्लोक आहे, त्याच्यामध्ये समग्र इंद्रिय भगवंताकडे कशी नेमावी याचे एकनाथ महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. हा अभंग बहिणाबाईंचा आपण वाचूया आणि इथे समारोप घेऊया. नयन गोविले ध्यानी केशवाच्या, नयन म्हणजे डोळे, डोळे मी माझे नेत्र मी केशवाच्या भगवंताच्या ध्यानामध्ये गुंतवलंय. नयन गोविले ध्यानी केशवाच्या, श्रवण म्हणजे कान, श्रवण हरीच्या कीर्तनी हो. डोळे कुठे गुंतवले, भगवंताचं कीर्तन श्रवण करण्यासाठी. विवेके इंद्रिया दाखवणी सुख, गोविली आनिक नाठविठी. गोविली ही इंद्रियांना मी कशी गोविली की माझ्या इंद्रियांना मी विवेकाचं सुख दाखवलं आणि त्यांना मी भगवंताच्या भक्तीकडे गुंतवलं. वाचा हे गोविली नाम संकीर्तनी, भगवंताचं गुणगाण्यामध्ये वाचाने गुंतवली. सेवायुक्त पाणी केशवाच्या, पाणी म्हणजे हात, हाताने मी भगवंताची सेवा करू लागले. पाय तीर्थयात्रा देवाच्या देवाचं दर्शन घेण्यासाठी मी पायांना तीर्थयात्रा करण्यास सांगितलं. कर्मेंद्रिय खुणा ओळखल्या, सर्व कर्मेंद्रियाला भगवंताच्या सेवेमध्ये गुंतवून टाकलेलं आहे. 10 इंद्रिये विवेके गोविली, मनातून निर्बली याची योगे. मनाला सुद्धा याच पद्धतीने मी गुंतवून टाकलं. 10 इंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन,
त्याच्यामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार सगळं अंतःकरण चतुष्टय आलं. बहिणी म्हणे मना विषय सेवनी न यदि नेमोनी टाकेली तो. आता मात्र इंद्रिय अजिबात विषयांकडे जात नाही, ते भगवंताकडेच धावत आहे. अशा प्रकारे संत बहिणाबाईंनी हा भक्तियोगच आपल्या पुढे सांगितलेला आहे. तो स्वानुभवाने कसा सांगितला याचा आज आपण थोडक्यात विचार केलेला आहे. पुढच्या पाठामध्ये आपण बहिणाबाईंच्या अशाच प्रकारच्या अन्य तत्वज्ञान विषयांचं चिंतन करणार आहोत. इथे मी माझी प्रवचन सेवा समर्पण करत आहे. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा